पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या येतात. त्यातलीच एक ही रानभाजी म्हटलं तर शतावरी. शतावरी म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती असेल, बहुगुणी अशी औषधी ही वनस्पती आहे आणि वेगवेगळ्या आजारांसाठी ह्या शतावरीच्या औषधाचा उपयोग होतो. ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शतावरीपासून भाजीची रेसिपी दाखवणार आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये अशी ही रानभाजीची रेसिपी रेडी होते. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता ही रानभाजी आहे ना, तर बरेच जण मार्केटला आदिवासी बायका घेऊन येतात आणि ही रानामध्येच जास्त करून उगवते. तर ह्याला थोडेसे असे लहानसे असे काटे असतात आणि बऱ्याच ठिकाणी ही भाजी बहुतेक मिळत पण नसेल, पण आमच्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये खूप अशा रानभाज्या येतात आणि आम्ही आवर्जून ह्या वर्षातनं एकदा खातोच आणि ह्या खाल्ल्याच पाहिजे, कारण भरपूर अशा ह्या पौष्टिक असतात. तर ही शतावरीची भाजी आहे ना, ही साफ कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. ही काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यात लहान लहान काटे असतील तर फक्त सांभाळायचे आहेत आणि हे बघा, हे खालून असं फक्त असं खेचून घ्यायचं. ह्याची पानं आहेत ना, ही सर्व अशी मोकळी होतात. हे बघा, अगदी इझी आहे. हे बघा, दुसरं पण दाखवली तुम्हाला. आणि त्यानंतर असं कात्रीच्या साह्याने किंवा तुम्ही मोरलीच्या साह्याने सुद्धा ही थोडीशी लहान लहान याची कट करून घेऊ शकता. त्याचा हा देठ आहे ना, बघू शकता, हा देठ आहे ना आपल्याला फेकून द्यायचा आहे. आता ही सर्व भाजी आहे ना मी साफ करून घेते. आता शतावरीची भाजी आहे ना, मी ही साफ करून घेतलेली आहे आणि बघू शकता इथे सर्व असे देठ आहेत, हे कडक असतात. हे बघा, हे सर्व आपल्याला काढून फेकून द्यायचे आहेत, भाजीत टाकायचे नाही आहेत. आणि इथे जेवढा हा पाला होता ना तेवढा सर्व मी घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून देखील घेतलेला आहे. आता हा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. मी कात्रीच्या साह्याने सर्व असं बारीक कट करून घेणार आहे. आता जर का तुम्हाला ही शतावरी कट नसेल करायची तरीसुद्धा चालेल, तुम्ही डायरेक्ट अशी भाजी डायरेक्टसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी करू शकता. शतावरीची भाजी आहे ना, ह्या अगोदरसुद्धा मी छान छान असे रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि सूपसुद्धा बनवलेला आहे शतावरीचा. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट देखील होत्या की ही शतावरी भाजी कुठे मिळते वगैरे. तर कसं, आता ह्या भाज्या तर सगळ्या रानभाज्या आहेत, त्यामुळे जंगलातच मिळतात आणि ह्या सर्व मार्केटमध्ये येतात, त्यावेळेस आम्ही पण घेऊन येतो. त्यामुळे एक्झॅक्ट तुम्हाला असं मी सांगू शकत नाही की कुठे मिळतील वगैरे. आणि ज्यावेळेस भाजीचा मेळावा असतो ना, बऱ्याच एरियामध्ये असतो, त्यावेळेस ना सर्व त्यावेळेस म्हणजे भाज्या अशा आपल्या आदिवासी महिला असतात ना, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा रानभाज्या घेऊन येत असतात तिकडे विकायला. आणि तुमच्या ज्यांच्याकडे असतील ना, तर त्या भागामध्ये मला सांगा की ही जुडी कितीला मिळते. आता तुम्ही जुडी बघितली असेल केवढी होती, तर आमच्या भागामध्ये ही 10 रुपयाला एक जुडी मिळते. तुमच्या भागामध्ये पण ही जुडी कितीला मिळते ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता ही सर्व भाजी आहे ही मी कट करून घेते. शतावरीची भाजी बनवण्यासाठी मी इथे छोटा पळी भरून तेल घातलं. इथे तेलाची आवश्यकता जास्त लागत नाही, अगदी थोडीच लागते, कारण ही भाजी आहे शिजल्यानंतर खूप कमी होते. आता इथे तेल आहे हे आपण गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण जवळजवळ 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि बारीक अशा कट करून घेतल्यात, त्या सर्व घालूया. ती लसणाच्या पाकळ्या आहेत ना, ह्या लालसर होईपर्यंत आपण तेलावर परतवून घ्यायच्या. आता लसणाच्या थोड्याशा पाकळ्या बघू शकतात, ह्या लालसर अशा झालेल्या आहेत, तोपर्यंत मी परतवून घेतल्या. कारण ह्या ना भाजीला ना सुवास आहे ना खूप सुंदर येतो. म्हणजे जेवढा लसणाचा सुवास आहे ना तो सर्व भाजीमध्ये उतरतो. त्याचप्रमाणे ह्या लसूण आहे ना बहुगुणी अशी औषधी आहे, त्याच्यामुळे जेवढा तुम्ही ह्या भाजीमध्ये लसूण घालतील ना तेवढा अतिउत्तम. त्यानंतर इथे आपण घालणार आहोत हिंग पावडर. एक थोडासा आपण हिंग पावडर घालायचा, तो सुद्धा आपण लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. आणि त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून जिरं. आता इथे मी जे मसाले घालणार आहे ना ते माझ्या आवश्यकतेप्रमाणे घालणार. म्हणजे जेवढी भाजी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही इथे भाज्या म्हणजे लसूण वापरू शकता, जिरं वापरू शकता. आता इथे मी 1 टेबलस्पून घातलंय, तुम्ही जास्त सुद्धा इथे वापर करू शकता. त्याचप्रमाणे इकडे मी 2 मिरच्या घेतल्यात आणि बारीक अशा कट करून घेतल्यात, त्या सुद्धा घालून घेऊया. आणि इथे जे तिखट लागेल ना तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला. म्हणजे इथे ह्या पोपटी ज्या मिरच्या येतात ना कमी तिखटवाल्या, त्या मी इथे घातलेल्या आहेत. जास्त तिखटवाल्या मिरच्या असतील तर तुम्ही कमी घाला आणि जेवढ्या लागेल तेवढं तिखट त्याप्रमाणे घाला. त्याचप्रमाणे ह्या थोड्याशा अशा परतवून घेतल्यानंतर इथे एक मी मोठा कांदा घेतला आणि तो बारीक कट करून घेतला, तो सर्व घालून घ्यायचा आहे. तर इथे कांदा आहे थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे कांदा आहे हा मी शिजवून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद. इथे हळद आपण जेव्हा घालतो ना तेव्हा एकदम जास्त सुद्धा हळद आपल्याला घालायची नाही आहे, अगदी थोडीशी घालायची आहे. कारण ह्या रानभाज्या आहेत आणि ह्या रानभाज्या असतात ना ह्याच्यामध्ये जास्त मसाले वापरून भाजी करायची नसते, अगदी थोडे मसाले वापरून आपल्याला ही भाजी बनवायची आहे. कारण रानभाजींचा स्वतःचा एक टेस्ट असते, त्याचप्रमाणे तिला कलर देखील असतो. म्हणून जेवढा त्या भाजीला कलर असेल ना तेवढा सुंदर दिसतो आणि ती भाजी आहे ना ती खूप छान लागते. आता ही हळद आहे ना ही थोडीशी मी परतवून घेतली. आता ह्यामध्ये मी घालणार आहे
वाल, म्हणजे मी नुसती ही शतावरीची भाजी करणार नाही आहे, तर ह्याच्यामध्ये वाल घालून मी भाजी करणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ, त्याचप्रमाणे चण्याची डाळसुद्धा घालू शकता किंवा नुसतं तुम्ही शतावरीची भाजी केली तरीसुद्धा चालेल. तर मी एक छोटा वाटी वाल घेतलेले आहेत, ते मी ह्याच्यामध्ये घालून घेते. परतवून घेऊया. आता इथे ना वाल शिजायला थोडंसं टाईम जातो आणि ही कशी रानभाजी आहे, रानभाजी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. त्याच्यामुळे इथे आपण थोडंसं वालामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि ही वाल आहेत ना हे आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. ते वाल शिजवण्यासाठी मी ते झाकण ठेवते आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला वाल आहेत हे मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत. आपण इथे वाल शिजतात का ते बघूया आता. आता इथे बघू शकता मी थोडेसे वाल आहेत ना हे शिजवून घेतलेले आहेत. आता वाल शिजल्यात का ते सुद्धा बघूया. त्याकरता मी एक वाल हे तोडून बघते. बघू शकता हा वाल आहे तो मस्त असा शिजलेला आहे. थोडेसे आपण शिजवून घेतले. त्यानंतर इथे आपण घालणार आहोत रानभाजी. आता इथे ना वाल शिजवून घेतलेत, कारण वाल मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं, कारण हे गावठी वाल आहेत आणि गावठी वाल शिजायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे वाल शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर ही आपल्याला सर्व भाजी घालून घ्यायची आहे. आता इथे मी कुठलेही जास्त मसाले घालणार नाही आहेत, कारण भाजीचा कलर आहे जो आपल्याला हिरवा, तोच आपण त्या रानभाजीचा आपण कलर ठेवणार आहोत. त्यासाठी जास्त मसाले न घालता ही भाजी बनवणार. खूप छान अशी ही भाजी लागते आणि लगेच ही बनते आणि खूप सुंदर लागते. चपाती भाकरीसोबत आणि डाळ भातासोबत सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. आणि ही भाजीचं तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, शतावरीची भाजी म्हटली तर बहुगुणी आहे. ज्या बाळंतीण बाई असतात त्याच्यासाठी दूध येण्यासाठी शतावरीचं खूप बहुगुणी अशी औषधी आहे. शतावरीची पावडरसुद्धा मेडिकल स्टोअरमध्ये मिळते, तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. आणि बऱ्याच जणांना या शतावरी भाजीचं महत्त्वसुद्धा माहिती असेल. आता ही भाजी आहे ना आपण सर्व मिक्स करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला ही मंद आचेवर एक 5 मिनिटासाठी ही भाजी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटं झाली आहेत, झाकण ठेवून बघूया. आणि अधूनमधून मी 1-2 वेळा मी चमचा देखील फिरवलेला आहे, जेणेकरून ही भाजी आहे ही पातेल्याला लागू नये. आणि मस्त अशी भाजी आहे. आता ही रेडी झाली आहे. एक 5 मिनिटातच ही भाजी शिजते, जास्त वेळ काय लागत नाही शिजायला. आता इथे आपण घेतलं आहे ओला नारळ आणि ओला नारळ आवर्जून घाला, त्यामुळे भाजी खूप छान लागते. आता जवळजवळ हे 3-4 चमचे मी ओला नारळ घेतले, तो सर्व घालून घेते. मिक्स करून घेऊया. आणि कुठलीही पालेभाजी म्हटली ना त्याच्यामध्ये ओला नारळ घातला ना तर ती भाजी आहे ना ती अतिशय चविष्ट बनते. आता बऱ्याच जणांना नारळ आवडत नाही खायला, तर अशा वेळेस काय करायचं, तुम्ही नारळ नाही घातला तर शेंगण्याचं पूट वगैरे घाला पालेभाजीमध्ये, तो सुद्धा छान लागतो. किंवा अगदी शेंगण्याचा पूट नाही किंवा ओला नारळ नसेल आवडत तर तुम्ही अशाच भाज्यासुद्धा खाऊ शकता. पण भरपूर अशा या भाज्या असतात ना, त्यात आयर्न असतं, पौष्टिक असतात शरीरासाठी, त्यामुळे आवर्जून खायला पाहिजेत. आता इथे थोडासा मी गरम मसाला देखील घालणार आहे. त्याचप्रमाणे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे. मीठ म्हटलं ना तर नेहमी पालेभाजी शिजल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ते पण खूप नाही घालायचं, अगदी थोडंसं घालायचं. कारण पालेभाजी ना शिजल्यानंतर ना खूप कमी होते आणि एकदम मीठ घातलं ना तर मग ती भाजी खारट होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा थोडंसं मीठ घालायचं, लागलं तर पुन्हा आपण घालू शकतो. म्हणून नेहमी भाजी शिजल्यानंतरच मीठ घाला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही सर्व मिक्स केल्यानंतर इथे पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि 1-2 मिनिटासाठी ही भाजी आहे पुन्हा आपण शिजवून घेऊ. आता ही भाजी आहे ना आपण जास्तीत जास्त ना ह्या रानभाज्या असतात ना ह्या मिरचीवरच बनवायच्या, जास्त मसाले वगैरे कुठलेही वापरायचे नाही. आता इथे झाकण ठेवते. 2 मिनिटं झाली, आपण झाकण खोलूया आणि बघू शकता एक नंबर चवीची अशी रानभाजी रेडी झाली आणि बहुगुणी अशी औषधी वनस्पती शतावरीची भाजी एकदम झटकेपट बनणारी अशी रेडी होते. पुन्हा आपण मिक्स करू, त्यानंतर गॅस बंद करूया. आता इथे ना बरेच जण वाल खात नाही, अशा वेळेस तुम्ही वाल नाही घातले तरीसुद्धा चालेल. नुसतीच तुम्ही शतावरीची भाजी करा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीने करा, खूप छान अशी लागते. आता एका बाउलमध्ये ही मी सर्व करून घेते. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला शतावरीची भाजी कशी बनवायची ती दाखवली आहे आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा, त्याचप्रमाणे हाईप करा. चॅनल कोण नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, कारण जेवढ्या रेसिपी असतात तेवढ्या सर्व आपल्या घरगुती साहित्यामध्ये बनतात आणि एक नंबर अशा चवीच्या असतात. आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातेवाईक शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही शतावरीची भाजी कशी बनवायची ती माहिती मिळेल. त्याचप्रमाणे एक लाईक आणि हाईप करा, कारण बरेच जण व्हिडिओ बघतात आणि लाईक करायला विसरतात. असं काही करू नका, कारण ह्या व्हिडिओच्या पाठीमागे माझी भरपूर अशी ही मेहनत असते. तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.